महाआवाज न्यूज, आवाज जनतेचा, विश्वास महाराष्ट्राचा। नांदुरा तालुक्यातील काटी गावात मध्यरात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। रात्री अंदाजे 1 ते 2च्या सुमारास दरोडेखोरांनी एका साडीच्या गोडाऊनसह 2 बंद घरांना लक्ष्य करत कुलूप तोडून चोरी केल्याचा प्रयत्न केला। दरम्यान रायसिंग सीताराम सोलंके वय 50 वर्ष हे आपल्या गोठ्यात आले असता त्यांना घरासमोर 3 ते 4 संशयित व्यक्ती दिसून आल्या। सोलंके यांनी एका व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र याच वेळी दुसऱ्या दरोडेखोरांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात सोलंके गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच मलकापूर ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे। या घटनेमुळे काठी गावासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरोडेखोर कोण, ते किती जण होते आणि त्यांचा पोलिसांना कधी लागणार माग, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातून समोर येणार आहे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाआवाज न्यूज। हे रात्री आली येताना माहिती नाही, झोपेलं होतं तर ते येऊन मागचा दरवाजा खोलला, पुढचा खोलला आणि अंदर त्यानं ते कपाट फोडलं, 2 पेट्या लोखंडी ते फेकल्या, त्यातले कागदपत्र काढले वगैरे, ते मेडिकल होतं ते मेडिकल नेऊन बाहेर फेकलं। सोन्याचे फुलं गेले चोरी, जोड होता एक सोन्याचा फुलाचा कानातला। नेमकं ह्या तुमच्या गावामध्ये किती लोकांच्या घरी चोरी झाली? इथं 4 ठिकाणी झाली। आणि अजून काय घटना घडली? एक माणूस होता, तर त्यानं पकडला होता चोराले, तर त्यानं कल्ला केला, चोर आले त्यानं पकडलं, तर दुसरा आला आणि त्याला चाकू मारला। चाकू मारून किती लोक होते काही माहीत पडलं काय हे चोरी करणारे? ते माहीत नाही पडले, पण 4 जण असे, तो माणूस म्हणे 4 जण आहे म्हणे, 4 जण होते म्हणे। ते चालता आता 4 जण दिसलेले, तो होता वाड्यात झोपेल, तर तोंडाला बांधून रुमाला हे घेऊन चालले होते तर रस्त्यानं कुत्रे भुकत होते। त्यानं उठून पाहिलं तर त्यानं काळी फेकून मारली। एकाले कोण आहे तो बोलला नाही, त्यानं काळी फेकून मारली। तर मग स्वतः जोय गेला आणि त्याला पकडलं। पकडताना तो मागचा आला आणि त्यानं डायरेक्ट वार केले तर त्याचा आवाज बंद झाला, चोराले म्हणून। मग शेजारचे ते कोणी काही उठलं नाही लवकर। 2 ते 2:30 वाजताची घटना आहे, 2 वाजता रात्री। रायसिंग सीताराम सोळंके ह्या व्यक्तीला चाकू मारला। हा, रायसिंग सीताराम सोळंके। आणि ज्या चोऱ्या झाल्या त्या कोणाकोणाच्या घरी झाल्या? एक माझ्या घरी झाली, बाळू हरचंद भोंगे। हां. एक रायसिंग सीताराम सोळंके, नाही त्याला मारलं झाले, त्याच्या चोरी नाही झाली। संजय रामभाऊ हिवाळे। हां. मानसिंग गणेश राठोड। गणेश